भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकारण तापलंय। यावरूनच आता खासदार संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय। दबाव असून देखील जयंत पाटील पक्ष सोडत नाहीयेत। पक्ष सोडण्यासाठी दबावामुळे वादग्रस्त विधानं केली जात आहेत। शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी हा आरोप केलेला आहे। आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी या व्यक्तीला 12 ते 13 वेळा समज दिली आहे, असं वृत्त मी वाचलं। 12 ते 13 वेळा समज देऊन जर माणूस ऐकत नसेल, याचा अर्थ तुमचा त्याला पाठिंबा आहे बोलण्यासाठी। आणि तुमचा जयंतरावांवरती राग यासाठी आहे, जयंतराव तुमच्या पक्षात यायला तयार नाहीत। जयंतराव त्यांच्या पक्षात जायला तयार नाहीत, इतका दबाव आणून सुद्धा त्याच्यामुळे हा त्यांचा बाप काढण्याचा उद्योग। आधी राजाराम बापू पाटलांचं कार्य समजून घ्या आणि मग यांच्या बापजाद्याने काय केलं यांच्या पक्षात ते कळेल। जयंत पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आहेत। त्यांना गोपीचंद पडळकर काही त्रास देत असतील असं मला वाटत नाही। त्यामुळे उगीच संजय राऊत यांनी जयंत पाटील यांचं नाव घेऊन अशा पद्धतीचे दावे प्रतिदावे करू नयेत। जयंत पाटील यांची कारकीर्द महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यांना कोणीतरी त्रास देतोय म्हणून ते कुठला तरी पक्ष सोडतील। आणि त्रास देणं आमची परंपरा नाही, त्रास देणं ही संजय राऊत आणि उभाटा गटाची परंपरा आहे।